माझ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याच्या चर्चा माध्यमांनी सुरू केलेल्या आहेत, त्या केवळ माध्यमांमध्येच. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. नाव आणि वेश बदलून दिल्लीला गेल्याचे आरोप खोटे, आरोप खरे ठरल्यास राजकारण सोडेन, अन्यथा संसदेमध्ये खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. अजितदादांचं सुप्रिया सुळेंना आव्हान. अजित पवार जर नाव बदलून प्रवास करू शकतात तर उद्या दहशतवादी सुद्धा असं करू शकतात. वेषांतर करून प्रवास हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. नाव आणि वेश बदलून दिल्लीला जात असल्याची माहिती त्यांनीच दिली होती. आता चौकशी सुरू झाल्यामुळे ते हात वर करतायत. संजय राऊतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये, मात्र दादांच्या दौऱ्यामध्ये भुजबळ अनुपस्थित. भुजबळांना काहीतरी काम असल्यामुळे ते सोबत नाहीत. भुजबळांच्या अनुपस्थितीवर अजितदादांचं स्पष्टीकरण. सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली, मात्र मेरिटनुसार उमेदवारांना संधी देण्याची मानसिक तयारी. जागा वाटपावर अजितदादांची माहिती. सिटिंग जागा त्याच पक्षाकडे राहावी ही भावना, वरिष्ठ नेतृत्व त्यांचा निर्णय करेल, मात्र भावनांचा आदर केला जाईल. जागा वाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू. महाविकास आघाडीच्या आधी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येईल. जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची माहिती. जय मालोकारच्या मृत्यूला मनसे जबाबदार. मालोकार 10 दिवसानंतर अजितदादा गटामध्ये येणार होता, त्यामुळे त्याच्यावर मनसे नेत्यांचा दबाव होता. अमोल मिटकरींचा गंभीर आरोप. मनोज जरांगे यांचं अटक वॉरंट पुणे कोर्टाकडून रद्द. कोर्टाचा अवमान होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या जरांगेंना सूचना. मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभा लढण्याची तयारी सुरू. पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा जरांगे यांच्याकडून आढावा. तर लोकशाहीमध्ये सगळ्यांना लढण्याचा अधिकार, जरांगेंनी सगळीकडे उमेदवार द्यावेत, भुजबळांचं आव्हान. येवल्यामध्ये भुजबळांच्या विरोधामध्ये दत्ता आव्हाड मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये. आव्हाडांनी घेतली शरद पवारांची भेट. दत्ता आव्हाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष. घनसावंगीमध्ये राजेश टोपेंच्या विरोधामध्ये राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर. सुजय विखेंचा छंद पुरवला पाहिजे. पक्षानं छंद न पुरवल्यास पालकांना त्याचा छंद पुरवला पाहिजे. बाळासाहेब थोरातांचा टोला. तर आमच्या मुलाच्या छंदाबाबत थोरातांनी सांगण्याची गरज नाही, विखे पाटलांचं प्रत्युत्तर. मला माझ्या म्हातारीवर पूर्ण विश्वास. कोणी कितीही प्रयत्न केले तरी घरामध्ये भांडण लागणार नाही. गोकुळ झिरवाळांसंदर्भातील चर्चेवरून नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडता? गाड्या फोडायच्याच असतील तर पवार फडणवीसांच्या फोडा. मिटकरी आणि आव्हाडांवरील हल्ल्यावर प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत म्हणून कपटी सावत्र भावाने त्यांना कोर्टात पाठवलं. त्यांच्याकडून योजना बंद पाडण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान. ही योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय. नवी मुंबईतील एका सीएकडून याचिका दाखल. याचिकेवर मंगळवारी सुनावणी. सरकारला हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात. निवडणुकीला 2 महिने शिल्लक. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांची टीका. सरकारने सुरू केलेली योजना पुढच्या अनेक पिढ्या सुरू राहील. ही योजना राऊत जेलमध्ये राहून बघेल. सत्तारांसह नितेश राणेंचं राऊतांना उत्तर. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. नामांतराप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. राज्यामध्ये 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरला पदकांची हॅट्रिक करण्याची संधी. महिला दुहेरीमध्ये 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरीमध्ये धडक. उद्या दुपारी 1 वाजता अंतिम फेरी.